नागपूरच्या एका कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय आणि बाजारगाव येथील सोलार एक्सक्लुझिव्ह मध्ये मध्यरात्री स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती सुद्धा समोर आली आहे। काम सुरू असताना या प्लांटमध्ये धूर निघत होता आणि त्यामुळे कामगारांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। सोलार एक्सप्लोजिव्ह ही दारुगोळा बनवणारी मोठी नामांकित कंपनी आहे आणि 17 डिसेंबर 2023 मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने स्फोट झालेला होता आणि त्यामध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला होता। आणि या संदर्भात अधिक जाणून घेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, RDX बनवलं जात होतं कंपनीमध्ये अशी प्राथमिक माहिती आहे। या अगोदर सुद्धा असा स्फोट झालेला, या स्फोटाची पुनरावृत्ती आणि आत्ताचा स्फोट झालेला आहे त्याच्यामध्ये किती जीवितहानी झालेली आहे, कशामुळे हा स्फोट झालाय कळतंय? सध्या जे आपण आहोत सोलार एक्सप्लोजिव्ह या कंपनी बाहेर उभे आहोत। नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील ही कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो भारतीय सैन्यासाठी लागणारा जो दारू गोळा असतो तो बनवण्यात येतो। TNT सारखं किंवा RDX सारखे मोठी स्फोटके यासाठी वापरात येतात आणि मध्यरात्रीच्या सुमारास येथे मोठ्या प्रमाणात एक स्फोट झाला। स्फोटापूर्वी धूर निघालेला होता आणि या धूर निघाल्यामुळे जे आहे ते आजूबाजूचे जे प्लांटमधील रात्रपाळीचे कर्मचारी होते त्यांना बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला। या स्फोट एवढा भीषण होता की आजूबाजूच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो आवाज ऐकू आलेला होता आणि नागरिक गोळा झालेले होते। त्यानंतर जे आहे ते मोठ्या प्रमाणात इथे पोलिसही घटनास्थळी पोहोचले आणि ॲम्ब्युलन्सनी जे खाजगी हॉस्पिटलमध्ये जे आहेत ते जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। सध्या जे माजी गृहमंत्री आहेत अनिल देशमुख ते इथे पोहोचलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं काय सध्या परिस्थिती आहे। तिथे काही लोकांचा डिस्चार्ज सुद्धा झालेला आहे, पण अतिशय दुर्दैवी घटना आहे। वारंवार अशा घटना या एक्सप्लोजिव्ह फॅक्टरीमध्ये होत असतात। काही दिवसापूर्वी ते चामुंडी एक्सप्लोजिव्ह आहे तिथे सुद्धा 9 लोक मृत्युमुखी पावले होते। या ठिकाणी सुद्धा मधल्या काळामध्ये मागच्या डिसेंबरमध्ये अशीच दुर्घटना झाली होती, त्याच्यामध्ये सुद्धा सोलारमध्ये तिथे 9 लोक मृत्यू पावले होते, अनेक जखमी झाले होते। त्याच्यामुळे वारंवार या ज्या घटना एक्सक्लुझिव्ह फॅक्टरीमध्ये ज्या घटना आहेत त्याच्यामुळे एक भीतीचं वातावरण या संपूर्ण भागामध्ये आहे। ठीक आहे, नोकरीसाठी लोकांना जावं लागतं, तरी पण ज्या पद्धतीनं सेफ्टी नॉर्म्स पाळायला पाहिजे त्या पद्धतीनं सेफ्टी नॉर्म्स राज्य शासनाने सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे की प्रत्येक एक्सक्लुझिव्ह फॅक्टरीमध्ये सेफ्टी नॉर्म्स व्यवस्थित पाळले पाहिजे, जेणेकरून अशा दुर्घटना आपल्याला टाळता येईल। याच्या बाबतीत सुद्धा कंपनीने आणि त्याचबरोबर राज्य शासनाने सुद्धा योग्य पाऊल उचलणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि अशा घटना वारंवार घडू नये म्हणून याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि त्या बाबतीत कडक जर नॉर्म राज्य शासनाने लावलेत तर अशा पद्धतीच्या घटना घडणार नाही। सर, काही मानवी चूक झाली असावी असं वाटते का? कारण असं आहे की संपूर्ण आता प्राथमिक माहिती आहे, आता संपूर्ण डिटेल माहिती हळूहळू आल्यावर आपल्याला कळेल। जखमींना काही मदतीची अपेक्षा आहे? बरेच ते पाहू आता। तिथे आता मी नंदे हॉस्पिटलला गेलो होतो, काल रात्री सुद्धा मी येऊन गेलो इथे नंदे हॉस्पिटलला गेलो। तिथे जवळजवळ 4 लोक ICU मध्ये आहेत आणि बाकी लोक जनरल वॉर्डमध्ये आहेत। तिथे सुद्धा त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे। मी स्वतः डॉक्टर नंदेशी बोललो, पण ज्या वारंवार घटना घडत आहेत त्या घटना घडल्या नाही पाहिजे, याच्यासाठी योग्य ती पावलं उचलली पाहिजे। तर आपण पाहू शकतो श्रद्धा की जे आहे ते एका जणाचा मृत्यू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते जखमींची संख्या आहे 17च्या वर जखमींची संख्या असल्याचे कळतंय आणि या सर्वांना जे आहे ते खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी देखील अशा प्रकारचा अपघात झालेला होता 2023 मध्ये आणि त्यामध्ये 9 लोकांचा मृत्यू झालेला होता। घटनास्थळी आता वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि रात्रीच जे आहेत ते प्रशासकीय अधिकारी देखील पोहोचलेले होते। मात्र अशा प्रकारच्या घटना वारंवार होणे, अशा स्फोटक बनवणाऱ्या ज्या एकदम एक्सप्लोजिव्ह कंपनी आहेत त्यामध्ये सुरक्षेची मानकं जी पाळली जातात की नाही ते देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आजूबाजूच्या जे गावातील जे कर्मचारी आहेत तेच इथे काम करतात आणि अशा कर्मचाऱ्यांना जे आहे किंवा कामगारांना जे आहे ते अशा स्फोटामध्ये आपला नाहक जीव गमवावा लागतो। त्यामुळे सुरक्षेचे प्रश्न आणि सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। श्रद्धा, अगदी धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। फैक्ट्री है अमरावती रोड पे, तो उनके कुछ प्राइमरीली 4 पेशेंट पहले आए, जिसमें 2 बहुत क्रिटिकल पेशेंट थे जिनको हेड इंजरी हुई है
और उनको आईसीयू में लिया गया है, उनको वेंटिलेटर पे लिया गया है। और मल्टीपल पेशेंट ट्रॉमा के आए हैं जिनको फ्रैक्चर है, एलडब्ल्यू है, किसी को स्काल्प हेड पे है, किसी को फुट पे है, आर्म फोर आर्म पे है। और मैक्सिमम पेशेंट्स को हमने ओपीडी बेसिस पे डिस्चार्ज कर दिया है और 7 पेशेंट फिलहाल हमारे पास भर्ती है।